एक आपल्याला पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारायचा असतो. तो म्हणजे असा, की मला जॉब पाहिजे का मला अधिकारी व्हायचंय? आणि या प्रश्नाचं उत्तर देऊनच मग आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात केली पाहिजे. तर कारण काय आहे? फरक हा फक्त त्या भौतिक स्वरूपातला नाहीये. फरक आहे सगळ्यात महत्त्वाचा तो इंटेन्सिटीचा पहिला. आणि दुसरा फरक आहे तो म्हणजे आपण फक्त जॉब मिळाल्यानंतर स्वतःसाठी जगतो, काम करतो, कुटुंबासाठी वगैरे. पण अधिकाऱ्याला तो स्वतःसाठी नव्हे, तर स्वतःच्या बरोबर मी असं म्हणणार नाही, स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवा आणि आपलं हातामध्ये शबनम बॅग घेऊन दाढी वाढवून तिकडे काही समाजसेवेचं काम करा, असं बिलकुल म्हणणार नाहीये. मी म्हणेन तुम्हाला हे, की अधिकारी झाल्यानंतर मात्र आपल्याला संधी मिळते स्वतःबरोबरच समाजातील लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकण्याची. तेव्हा पहिला प्रश्न आपल्या स्वतःला आपण विचारला पाहिजे, की मला UPSC अथवा MPSC ची तयारी करायची आहे, तर ही तयारी मला जॉब मिळवण्यासाठी करायची आहे का मला अधिकारी होण्यासाठी करायची आहे? तो सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, एक आपल्याला पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारायचा असतो. तो म्हणजे असा, की मला जॉब पाहिजे का मला अधिकारी व्हायचंय? ठीक आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर देऊनच मग आपण आपल्या अभ्यासाची सुरुवात केली पाहिजे. त्याचं कारण काय आहे? फरक हा फक्त त्या भौतिक स्वरूपातला नाहीये. फरक आहे सगळ्यात महत्त्वाचा तो इंटेन्सिटीचा पहिला. आणि दुसरा फरक आहे तो म्हणजे आपण फक्त जॉब मिळाल्यानंतर स्वतःसाठी जगतो, काम करतो, कुटुंबासाठी वगैरे. पण अधिकाऱ्याला तो स्वतःसाठी नव्हे, तर स्वतःच्या बरोबर मी असं म्हणणार नाही, स्वतःच्या घरावरती तुळशीपत्र ठेवा आणि आपलं हातामध्ये शबनम बॅग घेऊन दाढी वाढवून तिकडे काही समाजसेवेचं काम करा, असं बिलकुल म्हणणार नाहीये. मी म्हणेन तुम्हाला हे, की अधिकारी झाल्यानंतर मात्र आपल्याला संधी मिळते स्वतःबरोबरच समाजातील लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकण्याची. तेव्हा पहिला प्रश्न आपल्या स्वतःला आपण विचारला पाहिजे, की मला UPSC अथवा MPSC ची तयारी करायची आहे, तर ही तयारी मला जॉब मिळवण्यासाठी करायची आहे का मला अधिकारी होण्यासाठी करायची आहे? आणि तुमच्या समोर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे डायलेमाज असतील, ऑलमोस्ट सगळ्या डायलेमाचं हे उत्तर आहे. ते उत्तर तुम्हाला सापडेल. बरेच विद्यार्थी मधल्या काळामध्ये हे सांगत असतात, विचारत असतात, की सर ते नाही काय झालंय, 1-2 अटेम्प्ट झालेले आहेत UPSCचे वगैरे, आता ते थोडंसं मध्ये कंबाईन करू का? नाही, आता ते झालंय सगळं, पण जरा थोडंसं जर आता ते इकडे काही सरळ सेवा आलेल्या आहेत त्या करू का? अगदी पहिल्या वर्षी आता ज्याने सुरुवात केलेली आहे, तो विद्यार्थी त्या ठिकाणी विचारतो, की नाही जरा थोडंसं ते ह्या परीक्षेची तयारी करू का? अरे, सगळ्याच परीक्षा चांगल्या आहेत. सगळ्याच परीक्षांमधून तुला छान पदं मिळणार आहेत. किंवा जो आपल्याला महत्त्वाचा असतो तो म्हणजे काय, की जीवन जगण्यासाठी, उपजीविकेसाठी, चरितार्थ चालवण्यासाठी आपल्याला जे 4 पैसे आवश्यक असतात, ते आपल्याला याच्यातून मिळणारच आहेत. आणि ज्या पद्धतीने आपल्या थोर महापुरुषांनी सांगून ठेवलेलं आहे, की कुठलंही श्रम कमी महत्त्वाचं आणि जास्त महत्त्वाचं नसतं. सगळीच पदं, सगळेच ते काही कामं हे सारख्याच महत्त्वाचे आहेत, पदं महत्त्वाची आहेत. मुद्दा त्याचा नाहीये, मुद्दा तुझा आहे. तुला काय करायचंय? आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना ही क्लॅरिटी नसते ना, की मला अधिकारी व्हायचंय म्हणून परीक्षा द्यायची आहे का जॉब मिळवायचा आहे म्हणून परीक्षा द्यायची आहे. लक्षात घ्या, जॉब मिळवायचा असेल फक्त, तर त्यात वावगं आहे, चुकीचं आहे असं नाहीये. ती महत्वाची बाब असतेच, गरज असतेच. पण काय मित्रांनो, फक्त जॉब मिळवायचा असेल ना, तर एवढा आकांडतांडव आणि आटापिटा जीवाचा करण्याची काही गरज नाहीये. आटापिटा करण्याची गरज नाहीये, कारण जॉब मिळण्यासाठी आपल्याला इतर खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आणि शासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा इतर अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. पण जर फक्त जॉब मिळण्यासाठी आपण MPSCचा राज्यसेवा आणि UPSC करत असू, तर थोडासा अप्रोच चुकतोय. तो अप्रोच बदलणं गरजेचं आहे. कारण ह्या 2 परीक्षा अशा आहेत, की त्या परीक्षेतून फक्त जॉब नाही मिळत. जॉबच्या पलीकडे जाऊन आपल्याला ते अधिकारी पद मिळतं. मित्रांनो, तो फरक लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा अधिकारी बनता, तेव्हा तुमच्या हातामध्ये ती अधिसत्ता येते. ती अथॉरिटी येते, की ज्याच्यामुळे तुम्ही समाजातल्या हजारो, लाखो आणि कोट्यावधी लोकांच्या आयुष्यावरती प्रभाव टाकू शकता. एक साधा विचार करा, की जर तुम्ही अधिकारी असाल आणि तुम्हाला असं वाटलं, की या प्रदेशामध्ये मुलांचं फार नुकसान होतंय, एक शाळा ओपन करा. तुम्ही 2 मिनिटांमध्ये सही करून तुम्ही माणसाला पाठवू शकता आणि टेंडरची प्रोसेस स्टार्ट करू शकता.
हे एखादा जॉब वरचा व्यक्ती करू शकत. तुम्हाला असं वाटलं की अरे नाही, या ठिकाणच्या लोकांचे ना जाण्यायेण्याचे बरेच हाल होत आहेत, इथे काहीतरी वाहतुकीचा प्रश्न सोडवला पाहिजे, तुम्ही बैठक बोलावून लगेच त्या ठिकाणी कारवाई करून तुम्ही प्रपोजल पाठवू शकता. एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकता. हे जॉब मिळाल्यानंतर नाही करता येत. तुम्हाला जर असं वाटलं जाताना सहज गावातून तुम्ही भेट देताय किंवा काही गावांची तुम्ही पाहणी करताय, गावांची पाहणी करताना तुम्हाला असं वाटलं की या लोकांचा प्रश्न हा शिक्षण, आरोग्य आणि यापेक्षा सुद्धा सगळ्यात महत्वाचा मला वाटतोय, यांच्या हातामध्ये 4 पैसे आले पाहिजेत. काय करता येईल मला जेणेकरून ह्या लोकांच्या हातामध्ये 4 पैसे निर्माण करता येतील? मी पैसे तर वाटू शकणार नाही हो, पण माझ्याकडे योजना आहे. मी काय करेन, या गावामध्ये इमिजिएट बेसिसवरती या लोकांच्या हाताला काम देईन. चला मनरेगा आता जी रामजी योजना आहे या गावामध्ये राबवायचा मी आदेश देऊ शकतो. आणि त्या जी रामजी योजनेच्या माध्यमातून जेव्हा ह्या लोकांच्या हातात 4 पैसे येतील, तेव्हा पहिलं तर काय केलं मी, त्या लोकांचा इमिजिएटली प्रश्न सोडवला आणि दुसरं त्याला सस्टेनेबल बनवण्यासाठी मग माझ्याकडे ज्या इतर योजना आहे ना, इतर पैसा आहे, तो मी त्या ठिकाणी आणून इथे वापरू शकतो. ही सत्ता, ही अधिसत्ता तुमच्या हातात आहे मित्रांनो. आणि ह्या अधिसत्तेसाठी यायचं असेल, तर या निश्चितपणे तुमचं स्वागत आहे. कारण त्या अधिसत्तेसाठी आपल्याला मेहनत करायची आहे. त्या अधिसत्तेसाठी आपल्याला स्वतःला झिजवायचंय. त्या अधिसत्तेसाठीच आपल्याला काम करायचंय. हे लक्षात घ्या. इंटरव्ह्यूच्या वेळेस आम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो. एक प्रश्न माझा फेव्हरेट असतो विचारण्याचा आणि तो म्हणजे, आणि हा आयोग सुद्धा विचारतं. बरेच विद्यार्थी हे वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करून येणारे असतात. कुणी कुठे प्रायव्हेट सेक्टरला जॉब करतंय, कुणी इन्फोसिसला, कुणी टीसीएसला, अगदी कुणी कुठल्या एखाद्या साध्या फॅक्टरीमध्ये सुद्धा जॉब करतंय. आमचा प्रश्न असतो की तुला का व्हायचंय आय-ए-एस ऑफिसर? तुला का व्हायचंय आय-ए-एस ऑफिसर? इथे चांगला जॉब आहे, इकडे तुला गव्हर्नमेंटला का यायचंय? एवढा चांगला इंजिनियर आहेस, तुला इकडे जाते, इकडे काय यायचंय? एवढा चांगला एमबीबीएस डॉक्टर आहे, स्वतःचं क्लिनिक न ओपन करता इकडे काय यायचंय? विद्यार्थ्यांचं साधं सोपं सरळ उत्तर असतं, सर समाजसेवा करायची आहे, मला समाजामध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे. नाही, हे प्रॅक्टिकल रिझन नाहीये, हे वरवरचं आहे, हे कोणीतरी तुला बनवून सांगितलंय. अशा प्रकारे आयोग लगेच पटकन तुमची चूक त्या ठिकाणी ओळखतं, मार्क्स कमी मिळतात. आणि ती रियालिटी पण नाहीये मित्रांनो. आपल्याला अजून माहित नाहीये नक्की हे पद आणि ह्या पदाबद्दलची माहिती, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने उत्तर देता. तुम्हाला सांगू सगळ्यात महत्वाचा फरक काय आहे तो? जर मी समाजसेवक झालो, जर मी एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी काम करत राहिलो, मी माझं क्लिनिक जरी ओपन केलं, तरी ह्या तिन्ही ठिकाणी लक्षात घ्या, समाजसेवा मी करतोय, दवाखाना मी ओपन केलाय, एखाद्या प्रायव्हेट ठिकाणी मी काम करून मला काहीतरी बदल घडवायचा आहे, मी माझा, या तिन्ही ठिकाणी मित्रांनो काय माहितीये, मला माझ्या खिशातले पैसे काढून त्या ठिकाणी ते गुंतवावे लागतात. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, मला हे जे काही माझी व्हिजन आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काही जे 10-12 लोक लागणार आहेत, ती 10-12 लोक आणावी लागतील, त्यांचे पगार सुद्धा माझ्या खिशातून मला ते द्यावे लागतील. येते लक्षात? हे फार कठीण काम आहे. हे फार कठीण काम आहे. कारण तिथे तुम्ही फक्त तुमच्या स्वतःचं नाही, तर इतर 10 लोकांचे आयुष्य सुद्धा त्या ठिकाणी लावलेलं आहे. जर तुम्ही त्यांना पगार नाही देऊ शकला तर अवघड आहे. एकतर ते राहणार नाहीत आणि राहिले तर त्यांच्या सुद्धा हाल अपेष्टा सुरू होतात. पण प्रशासनामध्ये हे नाहीये. मला जर समजा एखादं गाव आदर्श बनवायचं आहे, मला जर समजा एखादा प्रदेश विकसित करायचा आहे, मला माझे पैसे नाही वापरायचे आहेत. भारत सरकार, महाराष्ट्र शासनाचे पैसे मला वापरायचे आहेत. आणि दुसरं, मला ते कायापालट घडवण्यासाठी मला माझी माणसं आणायची नाही आहेत. मला महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार यांचे कर्मचारी ऑलरेडी आहेत, हजारो आहेत. मला त्यांचा वापर करायचा आहे. अहो, आज भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाला कसल्या अधिकाऱ्यांची गरज आहे? तर ती म्हणजे सगळं आहे, पैसा आहे, कर्मचारी आहेत. फक्त या सगळ्यांचा विनियोग योग्य प्रकारे करून तो कायापालट घडवणारा तो अधिकारी पाहिजे. आणि हे तुम्हाला इथं मिळतं. तुमच्या खिशातला ₹1 सुद्धा न घालवता तुम्हाला या पद्धतीने इथे काम करता येतं. ही याच्यातली ताकद आहे या पदांची. आणि म्हणून अधिकारी व्हायचंय. म्हणून आपण या ठिकाणी स्वतःवरती टाक्याचे घाव सोसायचे, आपण काम करायचं, अभ्यास करायचं, मेहनत करायची, स्वतःला मोटिवेट ठेवायचं आणि त्यानुसार काम करत पुढे जायचं. कारण पुढे मिळणारी संधी ही फार मोठी आहे. तो फक्त जॉब नाहीये. तो जॉबपेक्षा कित्येक पटीने मोठा आहे. ते मोठं पद आहे. आणि मित्रांनो, मग तुम्हाला त्याच्या पलीकडे घेऊन जातो, की फक्त जॉब मिळण्यासाठी मी जसं म्हटलं तुम्ही एमपीएससी किंवा यूपीएससी करू नका. तर तुम्ही अधिकारी होण्यासाठी करता आहात हे लक्षात ठेवून अभ्यास करा. त्याच्याही पुढचं आता मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे नुसतं अधिकारी होण्यासाठी सुद्धा अभ्यास करू नका. तर एक आदर्श अधिकारी होण्यासाठी काम करा.
पण हा आदर्श अधिकारी कोण असतो, तो कशा प्रकारे काम करतो, कसं बनायचं ते आणि का बनायचं आदर्श अधिकारी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आहेत. देऊळ नावाचा एक चित्रपट आहे बघा. त्या देऊळ नावाच्या चित्रपटामध्ये एक त्यातले अण्णा नावाचे एक कॅरेक्टर आहे आणि त्या गावातला एक असा खेडूत निरक्षर व्यक्ती त्या अण्णांना, जे अण्णा सायंटिस्ट आहेत, शिकलेले आहेत, आणि त्या अण्णांना असंच एका दिवशी झाडाखाली नाही, एका मचानवर बसलेले असतात, ते आकाशाकडे बघत असतात आणि आकाशाकडे बघत असताना अण्णा त्याला एक सांगतात की हे बघ, आपण सर्वजण जो आहोत ना, या विशाल अंतरिक्षामध्ये एखाद्या ठिपक्याप्रमाणे आहोत. ठिपका? तो म्हणतो ठिपक्याप्रमाणे? एवढा मोठा मीन तुम्ही म्हणताय ठिपक्याप्रमाणे? ते म्हणतात हो, ह्या जो मोठा दिसतोय ना, हे फक्त तुलाच दिसतंय. जर तू तुलना केलास या आकाशगंगेची, तर तो ठिपका सुद्धा तुला दिसणार नाही. मित्रांनो, आपल्याला फक्त अधिक समाजावर आणि आपल्या देशावर आणि आपल्या ह्या संपूर्ण पृथ्वीवरती जो काही काळ उमटत चाललाय ना, त्या काळावरती एक छोटासा किमान ठिपका म्हणून तरी आपल्या लोकांनी नाव ठेवलं पाहिजे, आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. असा अधिकारी आपल्याला जर बनायचा असेल, तर त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. सेशनला आपण आज या संदर्भामध्ये पाहणार आहोत की एक आदर्श प्रशासक कसा असावा. हा, चाणक्यांच्या राजधर्मापासून ते 2027च्या सेवा धर्मापर्यंत. हा, सो आजचा आपला जो प्रशासकीय अधिकारी आहे तो राजधर्माचा नाहीये, तो काय आहे, राजधर्मापेक्षा सुद्धा अतिशय श्रेष्ठ असं ते सेवा धर्मापर्यंत आहे. नुकतंच तुम्ही एक न्यूज वाचली असेल, ती म्हणजे एक महत्वाचं कार्यालय आता साऊथ ब्लॉक मधून काढलंय आणि ते सेवा तीर्थवरती नेलेलं आहे. शब्दांमध्ये फार मोठा फरक आहे आणि त्याच्यानुसार निश्चितपणे काम होईल. पण मित्रांनो, मला तेच सांगायचंय की राजधर्मापासून सेवा धर्माकडे आपल्याला वळायचंय. एक आदर्श प्रशासक कसा असला पाहिजे, सुरुवात करूयात एका छोट्याशा स्टोरीने. तुम्हाला इथे आर्य चाणक्यांचं एक प्रतिकात्मक चित्र या ठिकाणी पाहायला मिळेल. एकदा असं झालं की आर्य चाणक्य हे काम करत बसलेले होते. आणि काम करत बसलेले असताना त्यांच्या घरामध्ये तिथे एके दिवशी म्हणजे ते काम करत होते आणि काम करताना आगंतुकपणे त्यांचा एक नातेवाईक तिथे आला आणि तो वैयक्तिक कारणासाठी तिथे आला होता. आर्य चाणक्याने त्यांना तो आल्यानंतर लगेचच त्यांनी त्याला पाहिलं आणि तो तिथे बसतोय का नाही तोपर्यंत आर्य चाणक्याने एक दिवा जो सुरू होता तो बंद केला आणि दुसरा दिवा सुरू केला. तो दुसरा दिवस सुरू केला. तर त्या माणसाला काही राहावे ना, उत्सुकतेपोटी त्याने विचारलं, असं का केलं? एक दिवा बंद केला, दुसरा दिवा सुरू केला. काही फरक आहे का दोघात काही? हां, असं काही म्हणजे ते म्हणले, "काही नाही." अरे, हा जो दिवा आहे ना, हा राज्याच्या पैशातून त्याच्यात तेल टाकलेलं होतं. राज्याच्या तिजोरीतल्या पैशामधून मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं होतं. आता जेव्हा की तू माझा नातेवाईक आहेस, तू माझा आप्तस्वकीय आहे, माझ्या वैयक्तिक कारणासाठी आलायस, तेव्हा मी राज्याचा पैसा मी त्यासाठी का वापरू? म्हणून तुम्ही बंद केला आणि हे जो दिवा आहे ना, या दिव्यामध्ये माझ्या मात्र स्वतःच्या खिशातून पैसे मी त्या ठिकाणी टाकून तेल आणलेलं आहे आणि तो दिवा लावलाय. अशाच प्रकारची एक बाब तुम्हाला जेव्हा एम विश्वेश्वरय्या यांच्या बाबत पण आहे बघा. एम विश्वेश्वरय्या हे आजचं कर्नाटक, तेव्हाचं म्हैसूर प्रांत, त्याचे दिवाण होते आणि दिवाण म्हणून काम करत असताना ते प्रसिद्ध होते. कशासाठी माहितीये? ते जेव्हा ते ऑफिसचं काम करायचे, दिवाणाचं काम करायचे, तेव्हा तेव्हा ते त्या दिवाणासाठी पुरविलेल्या शासनाकडून मेणबत्त्या वापरायचे. पण जेव्हा त्यांना स्वतःसाठी काही लिहायचंय, वैयक्तिक कारणासाठी काही लिहायचंय, तेव्हा मात्र ते काय करायचे, स्वतःच्या मेणबत्तीचा वापर करायचे. मी म्हणणार नाही की आजच्या आदर्श प्रशासकाने म्हणजे आजच्या IAS ऑफिसर्सने किंवा डेप्युटी कलेक्टरने इथपर्यंत जाऊन टोकाचा विचार करावा. केला तर अगदी टाळ्याच आहेत, त्यात काही अडचण नाहीये. पण किमान मनामध्ये संवेदनशीलता तरी राहावी, एवढं तरी करावं. याच्यापेक्षाही आणखी अजून एक ताजं तुम्हाला अलीकडल्या काळातलं उदाहरण देतो. हा, ते म्हणजे आता नुकतेच भारताचे सरन्यायाधीश म्हणून जे निवृत्त झाले, महाराष्ट्राचं भूषण आपण त्यांना म्हणूयात, ते म्हणजे भूषण गवई सर. भूषण गवई सर यांचा शेवटचा दिवस आठवा. सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा ते गेले, तेव्हा ते संपूर्ण जी काही प्रोसेस असते ती पूर्ण करण्यासाठी गेले. तो शेवटचा दिवस त्यांचा. ते गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये, तिथे त्यांनी आपले सगळ्या सह्या वगैरे सगळ्या केल्या, रितसर ते सेवानिवृत्त झाले. मित्रांनो, ते येताना शासकीय कार मधून आले, जाताना मात्र त्यांनी
आपल्या खाजगी कारमधून प्रवास केला. त्यांना कुणीही काही म्हणलं नसतं, की साहेब अहो झाला की निवृत्त आता. आता तर कशाला शासनाची गाडी वापरताय. पण त्यांनी स्वतः होऊन काय केलं, आपली खाजगी कार मागवली आणि खाजगी कारमध्ये बसून ते घरी गेले. काय आहे हा प्रकार? काय बोध घ्यायचा यातून? तर आदर्श प्रशासक कसा असावा, हे अगदी त्या प्राचीन कालखंडापासून ते आजच्या कालखंडापर्यंत आपल्याला या लोकांनी सांगितलंय. त्यांच्या शिकवणुकीतून, त्यांच्या कृतीमधून आपल्याला ते शिकायला मिळतं. तर ते आर्य चाणक्य, ते एम विश्वेश्वरय्या, ते भूषण गवई सर, इथपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या बाबी पाहता येतात. आणि म्हणून आजच्या प्रासंगिकतेमध्ये जर आपण बघितलं तर आज जर समजा एखादा आय-ए-एस ऑफिसर, आय-पी-एस ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, त्याला जी शासनाने गाडी दिलेली आहे, ती गाडी जर तो त्याच्या पिंट्याला आणायला पाठवत असेल किंवा पिंकीला आणायला पाठवत असेल किंवा दळप राहिले दळप आणायला पाठवत असेल, तो आपल्या चालकाला पण त्याच्यासोबत पाठवत असेल, मॅडमची शॉपिंग राहिली म्हणून शॉपिंगला पाठवत असेल तुळशीबागेमध्ये, शासनाची गाडी मॅडमच्या तुळशीबागेतल्या शॉपिंगसाठी तो वापरत असेल, तर हा कायद्याने गुन्हा आहे का? पहिला प्रश्न आहे माझा तुम्हाला, हा कायद्याने गुन्हा आहे का? आहे का नाही? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर हा कायद्याने गुन्हा असेल किंवा नसेल, व्हॉटेवर, हा एक भाग झाला, पण हे खरंच एखादा आदर्श अशा अधिकाऱ्याचं हे वर्तन आहे का? करा, विचार करा. त्याला विचार काय आहे? तो कायद्यानुसार गुन्हाही नाहीये, हो मान्य आहे. त्याला कुठल्या काही भांदवी किंवा आजच्या BNS कायद्याअंतर्गत त्याला शिक्षा नाही होणार आहे, पण त्याचबरोबर त्याचं हे वर्तन आदर्श सुद्धा नाहीये. हे आदर्श सुद्धा नाहीये. म्हणजे जर तुम्ही बघाल तर मागे मराठवाड्याचे आयुक्त होते बघा. मला आता सरांचं नाव एक्झॅक्टली आठवना, असं जिभेवरती आहे पण ते बाहेर पडेना, काय सांगायचं आता. तर ते जे सर होते, आयुक्त होते, हे आयुक्त, ते आणि त्यांच्या पत्नी भाजीपाला विकत घेण्यासाठी स्वतः आपलं गाडीवर, टू व्हीलर वरती जायचे आणि टू व्हीलर वरती जाऊन भाजी वगैरे घेऊन आपलं परत आपलं येऊन घरी जे काही असेल ते आपला स्वयंपाक वगैरे बनवणे, हा त्यांचा नित्यक्रम. कुठेही बडेजावपणा नाहीये. 10 गाड्या मागे, 10 गाड्या पुढे. हे आता नवीन झालेलं पोरगं XYZ आणि ते एखाद्या क्लास 2, क्लास 1 पदावरती गेलं का नाही, मागे 2 गाड्या लावते आणि त्याचे 4 रील तयार करून Instagramवर टाकते. काय हा प्रकार? ही अपेक्षा नाहीच आहे. आणि या अपेक्षेच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करायचंय? आपल्या चारित्र्यावरती काम करायचंय. हे चारित्र्य, आणि बघा, UPSC असो अथवा MPSC असो, या दोघांनी सुद्धा या चारित्र्याला अतिशय महत्व दिलेलं दिसतं. हे चारित्र्य तपासण्याचं काम ती सतत परीक्षेच्या माध्यमातून करत आली आहे. पण चारित्र्य तपासण्यासाठी तिने स्वतंत्रपणे मग पेपर 4था तयार केला आणि तो तुम्हाला दिला. GS4 हा तुमचं चारित्र्य तपासणारा पेपर आहे. आणि त्याचबरोबर एसे आणि इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सुद्धा तुमचं चारित्र्यच तपासलं जातं. म्हणजे आज जर इंटरव्ह्यूचे 275 मार्क, एसेचे 250 मार्क, एथिक्सचे 250 मार्क, जवळपास 750 मार्क हे तुमच्या चारित्र्य संदर्भातले आहेत, तुमच्या चारित्र्य तपासण्यासंदर्भातले आहेत. आणि यासाठी पहिल्यांदा काय आपल्याला तो अभ्यास करावा लागतो की नक्की काय आहे चारित्र्य म्हणजे काय, आणि ते विकसित करावं लागतं. वेळ आहे आपल्याकडे, आपण आहोत सुद्धा चांगले, फक्त काही गुण आपल्याला त्या ठिकाणी विकसित करायचे असतात. आणि हे कसे करायचे हेच आपल्याला आजच्या ह्या सत्रातून वेगवेगळ्या माध्यमातून समजू शकतं. आर्य चाणक्यांनी उत्तम प्रशासक आणि त्याच्या पुढे जाऊन आदर्श प्रशासक कसा असावा याचे काही 3 महत्वाचे नियम सांगितलेले. त्यातला पहिला नियम तो म्हणजे, हा अधिकारी काय म्हणतो, प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे. काय? प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे. अगदी सम्राट अशोकांनी पुढे आपल्याला माहिती आहे बघा, या पद्धतीनेच वर्तन केलेलं आहे. काय म्हणतात ते? तुमच्या सुखातच माझं सुख आहे. त्यांच्या शिलालेखावर त्यांनी लिहिलेले आहेत, तुमच्या सुखातच माझं सुख आहे. एक पिता म्हणून मला माझी मुलं दुःखात असतील तर पिता कसा काय सुखी राहू शकेल? आजच्या अधिकाऱ्याने जनतेच्या सेवेतून जनतेमध्ये सुख कसं निर्माण करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून जर एखादी, तुम्ही बघा, लक्षात घ्या, एखादी सर त्या ठिकाणी काही पुराची दुर्घटना आली, तर पुराच्या दुर्घटनेमध्ये पहिल्यांदा जाऊन तिथे, हे तुमचे कागदपत्र, तुम्ही इथलेच काय? अरे हे नका बोलू. पहिल्यांदा हे बघा, त्या माणसाच्या खांद्यावरती हात ठेवून त्याला जवळ घ्या. पहिल्यांदा त्याला धीर द्या. धीर देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमच्या कागदी घाडू घोडे जे आहेत ते नाचवायला लागा. काही हरकत नाहीये, करावं लागेल प्रक्रिया, पण पहिल्यांदा हे जनतेचं सुख,
ते कशातून मिळतं, कसं निर्माण होतं, हा पहिला मुद्दा. दुसरा, सुखाचं मूळ हे धर्म आहे. धर्म. मग त्या काळामध्ये धर्म हा एखादा धार्मिक ग्रंथ असू शकेल. आज आपल्यासाठी धर्म कोणता आहे? आपली राज्यघटना. ही राज्यघटना सदैव सर्व काळ आपल्याला मार्गदर्शन करत राहते. या राज्यघटनेतून आपल्याला सदा सर्वदा योग्य काय, अयोग्य काय, मी काय केलं पाहिजे, या घडीला मी काय केलं पाहिजे, हे सतत आपल्याला कळत राहतं. अरे चाणक्याने तेव्हा आजही आपल्याला या पद्धतीने लागू होतो. आणि तिसरा, आदर्श शासकाचं आणखी तिसरं वैशिष्ट्य, प्रशासकाने नेहमी जागं राहिलं पाहिजे. जागं म्हणजे झोपायचं नाही, असं नाही हो, शब्दशः अर्थ घेऊ नका. जागं राहिलं पाहिजे म्हणजे काय? प्रोएक्टिव्ह. प्रोएक्टिव्ह. वाट बघू नका, कोणतरी येईल आणि तुम्हाला विचारेल. अहो, तुम्हाला दिसतंय ना, रस्त्याने या पद्धतीने ह्या समस्या आहेत, अधिकारी आहात ना, लोकांची कशाला वाट बघताय तक्रारी येण्याची? स्वतः तुम्ही प्रोएक्टिव्हली निर्णय घ्या आणि करा, प्रयत्न करा, काम करा. येते लक्षात? बऱ्याच वेळेस बघा, न्यायालय या पद्धतीने वागताना आपल्याला स्पष्टपणे दिसतं. ज्याला आपण म्हणतो सो मोटो. स्वतः होऊन ते काय करतात? एखादी तक्रार दाखल करून घेतात. स्वतः होऊन एखाद्या प्रकरणाचा तपास लावण्याचा ते प्रयत्न करतात. पण ते सगळेच न्यायालयातले आणि सगळेच न्यायालयातले न्यायाधीश करत नाहीत. जो कोणी अशा पद्धतीने आदर्श आहे, जो कोणी त्या आदर्शाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, तो मात्र करतो. म्हणून काय, आर्य चाणक्याने सांगितलेले 3 तत्व, प्रजेच्या सुखातच राजाचं सुख आहे, सुखाचं मूळ हे धर्मात आहे आणि प्रशासकाने नेहमी प्रोएक्टिव्ह असलं पाहिजे, जागं राहिलं पाहिजे. हे 2 ते 3 मुद्दे महत्वाचे. मग आपण एक केस स्टडी बघूयात. तुम्ही काय आहात? उपजिल्हाधिकारी आहात. समजा तुम्ही प्रांत आहात किंवा उपजिल्हाधिकारी आहात आणि तुमच्याकडे राशन, शिधा पुरवठा, तुमच्याकडे हे काम देण्यात आलेलं आहे. एक आजी आल्या आणि ह्या आजी आल्या आणि तुमच्या ऑफिसमध्ये त्या म्हणाल्या की अरे बाबा, माझ्या पेन्शनसाठी किंवा मला काही अन्नधान्य मिळण्यासाठी, वॉटेवर आपण पेन्शन घेऊया. ठीक आहे, तुम्ही उपजिल्हाधिकारी आहात, तुमच्याकडे एक आजी आली पेन्शनसाठी आणि तिने सांगितलं की मला असं असं नाही, ह्या पेन्शन अंतर्गत म्हणजे काही संजय गांधी निराधार योजना आहे, त्याच्या अंतर्गत मला पेन्शन पाहिजे आणि खालचे काही जे साहेब लोक आहेत ते काही मला मदत करत नाहीत. मला असं वाटलं की तुझ्याकडे येऊन मदत होईल माझी, तर मला एवढी मदत करा. तुम्ही आता चांगलेच आहात, तुम्ही आदर्श आहात, आदर्शाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहात. नक्कीच तुम्ही म्हणाल की हो आजी, काही हरकत नाही, द्या मला तुमचे कागदपत्र द्या आणि मग त्यानुसार मी करतो प्रोसेस. पण आजी म्हणाल्या की माझ्याकडे ना आधार कार्ड किंवा ओळखपत्र यातली एक गोष्ट नाहीये. समजा 4 डॉक्युमेंट लागणार असतील, त्यातलं एक डॉक्युमेंट माझ्याकडे नाहीये. समजा ते आधार कार्ड असेल नाही तर आणखी काहीतरी असेल, माझ्याकडे हे डॉक्युमेंट नाहीयेत. आता अशा वेळेस तुम्ही काय करणार? काय करणार? काय करणार? विचार करा, सांगा. काय करणार? जर आपल्याकडे ते डॉक्युमेंट नाहीये, तिच्याकडे डॉक्युमेंट नाहीये, हां, तर काय करणार? एक, नियमावर बोट ठेवून तिला सांगणार. काय करणार? हां, झाला विचार? बघा, काय करणार? आपण नियमावर बोट ठेवून तिला म्हणणार, "आजी, काय कळतं का नाही? हां, त्यांनी सांगितलंय ते बरोबर सांगितले ना. अहो डॉक्युमेंट नाही तर आम्ही काय घरातून आणून द्यायचं तुम्हाला? चला इथून. जोपर्यंत डॉक्युमेंट येत नाही तोपर्यंत येऊ नका. उगा काय वेळ वाया घालवताय माझा?" हा असा. असं करणार आपण? काय करणार आपण? कशा पद्धतीने काम करून देणार? काम करून देणार का नाही देणार? करा, विचार करा. झाला विचार? काय करणार? एक आपण नियमावर बोट ठेवून आजीला त्या ठिकाणी बाहेरचा रस्ता दाखवणार. का? आपण त्या ठिकाणी आजीला म्हणणार, "आजी आता काय आहे बघा, आता डॉक्युमेंट नाहीये, तुम्हाला तर सुरू करायची पेन्शन आहे. थोडं बघा जे बाकीचे 3 डॉक्युमेंट आहेत ना, त्यावर थोडंसं वजन ठेवताय का बघा." म्हणजे काय? चौथ्याची गरज पडत नाही हो. तुम्ही वजन ठेवलं तर. म्हणजे काय? वजन म्हणजे कसलं? अहो पैसा. पैसे मागताय तुम्ही सरळ-सरळ. ते करणार, तुम्ही भ्रष्टाचार करणार. का? आणखी काय करणार? काय करणार आपण? हं? काय करणार? आदर्श प्रशासक काय करू शकतो? हं? तर आदर्श प्रशासक हा काय करू शकतो? तर मित्रांनो, नियम हे तर आहेतच, पण नियम हे सर्व काही नसतं आणि नियमाला मर्यादा असतात. नियमांना त्यावेळेसची परिस्थिती माहीत नसते. नियमांना तिथे निर्माण होणारी क्लिष्टता माहीत नसते. नियमांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला तिच्या समाधानाकरता काम करावं लागेल. आर्य चाणक्याचा पहिला नियम काय? लोकांच्या सुखातच आपलं सुख आहे. आपल्याला नियमबाह्य काम पण करायचं नाही बरं का. आपल्याला नियमबाह्य काम करायचं नाहीये. पण नियमावर बोट ठेवून एखाद्याची अडवणूक पण करायची नाहीये. जेव्हा आधार हे नवं-नवं आलं, आल्यानंतर मग सरकारने काय केलं? आधार कार्ड सगळीकडे कंपल्सरी केलं. कंपल्सरी केलं आणि त्याच्यानंतर ते राशन कार्ड वगैरे यासाठी सुद्धा ते अनिवार्य बनवण्यात आलं. जोपर्यंत तुमचा आधार ते अंगठ्याचा
तो ऑथेंटिकेट होत नाही तोपर्यंत तुम्हाला शिदा नाही. काय झालं माहितीये? अनेक कष्टकरी लोक ज्यांचे काम करून करून, धुणं भांडी करणाऱ्या बायका काम करून करून वृद्ध वयामुळे अहो यांच्या ना हाताचे ठसेच उमटत नाहीत. अशा अनेक जिल्ह्यामध्ये विशेषतः मागास प्रदेश असणाऱ्या झारखंडमध्ये इथे अनेक वृद्धांना, अनेक लोकांना राशन दिलं नाही त्या लोकांनी. का? तर म्हणे अहो तुमचा आधार कार्ड इथे ऑथेंटिकेटच होत नाही, मी देणार कसा तुम्हाला? काय करणार? आणि तुम्हाला माहितीये या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते जे काही झालं मधल्या काळात, ते ज्या प्रक्रियेमध्ये जवळपास 6 ते 7 वृद्धांना उपाशी राहून अन्न अन्न करत शेवटी मृत्यू स्वीकारावा लागला. याची नॅशनल न्यूज झाली. त्यानंतर मग दबाव आणला गेला आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी जर असं नसेल तर असं करू शकता ही तरतूद आणण्यात आली. पण हे सगळं होईपर्यंत 6 लोकांचा बळी मात्र तुम्ही दिला. हे व्यवस्थेचे बळी. हे आपण करायचे का? तर नाही. अधिकाऱ्यांनी कसं असावं? नेहमी इनोव्हेटिव्ह असावं. तुमच्याकडून म्हणून बघा, तुमच्या परीक्षेच्या उत्तरामध्ये सुद्धा तुमच्याकडून काय अपेक्षा केली जाते, की तुम्ही हा प्रश्न कसा इनोव्हेटिव्हली सोडवाल. तुम्ही कसा विचार कराल आउट ऑफ द बॉक्स जाऊन. समजतंय? हे इनोव्हेशन आपल्याला त्या ठिकाणी आणावं लागेल. हे इनोव्हेटिव्हली आपल्याला विचार करावा लागेल. ट्रेनिंग मधून आपल्याला हे निश्चितपणे शिकवलं जातं. पण त्यासाठी आतून चांगलापणा पाहिजे, चांगुलपणा पाहिजे. नक्की आपल्याला ते करता येऊ शकतं. दुसरं आपल्याकडे काय पाहिजे? करुणा पाहिजे. मला मदत करायची आहे. मी थोडंसं माझ्या वेळातला वेळ काढून 2 मिनिटं ह्या म्हातारीसाठी देईन. का? कारण मला वाटतंय तिला पेन्शन मिळाली पाहिजे. कारण मी हे समजू शकतोय तिचं दुःख, की ₹200 ₹500 पण असतील आपल्यासाठी. कदाचित आपण एका मूव्हीसाठी आपण ते घालवत असू, पण तिच्यासाठी तो महिना आहे. हे वाटणं आणि त्यासाठी 2 मिनिटं काढून वेळ विचार करणं याला म्हणतात करुणा. फक्त आजीचं दुःख समजून घेत नाहीये, उपाय पण करणार आहे. म्हणून आदर्श प्रशासकाकडे करुणा असली पाहिजे. आदर्श प्रशासकाकडे या प्रकारे नवनिर्मिती असली पाहिजे, नवोन्मेष असला पाहिजे, उपायावर भर देणारा तो असला पाहिजे. आणि म्हणून आदर्श अधिकारी हा नाहीये की जो फक्त प्रामाणिक आहे, तर आदर्श अधिकारी तोच आहे जो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नही करतो आणि प्रश्न सोडवण्यासाठी तो थोडंसं इनोव्हेशन त्या ठिकाणी आणत जातो. म्हणून बघा काय होतं, नुसतं प्रामाणिक आहे साहेब, खूप प्रामाणिक आहेत. का? कारण ते काहीच काम करत नाहीत. साहेब ऍक्शनच घेत नाहीत. का? कारण ते म्हणतात की काय ऍक्शन घेतलं की कोणतरी दुखावेल. हा, ऍक्शन नाही घेतलं तरी दुखावेल. काय त्याच्यापेक्षा ऍक्शन नाही घेतलेली बरी. निवांत आहे पण मी फार प्रामाणिक आहे. का? कारण महिन्याच्या महिन्याला मला पगार मिळतो. मी निवांत आहे. मी मी प्रामाणिक आहे. पण मला आयुष्यात कधी कोणी बोललं नाही की साहेबांनी ₹1 त्या ठिकाणी घेतलेले. असला प्रामाणिकपणा कशासोबत खायचा आहे? चहा सोबत का कॉफी सोबत का ताकात बुडवून खायचा आहे? या प्रामाणिकपणापेक्षा सुद्धा काय आहे, हा प्रामाणिकपणा निष्क्रियपणाकडे वळतोय. नाही. अधिकारी प्रामाणिक तर असावाच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन तो सक्रिय असावा, लोकांचे प्रश्न सोडवणारा असावा. तो आदर्श प्रशासक असतो. ठीक आहे. मग आदर्श प्रशासक हा काही विचारवंतांच्या दृष्टिकोनातून आपण बघूया. त्यांनी काय सांगितलंय? तर इथं आहे सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल यासारखे महान ग्रीक विचारवंत. त्यांनी हे सांगितलं की आदर्श प्रशासक किंवा राजा हा फिलॉसॉफर किंग असतो. कसा असतो? त्याला फक्त कायद्याचं ज्ञान असून चालत नाही, तर त्याला काय चांगलं आणि काय वाईट हे सुद्धा कळण्याची समज असली पाहिजे. त्याला फक्त कायदा कळून चालत नाही, तर त्याला काय चांगलं आणि काय वाईट हे सुद्धा त्याला कळलं पाहिजे. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजा अशोक. राजा अशोक कायदा तयार करणारे तर तेच होते, पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीने त्यांनी धम्मनीती बाळगली, धम्मनीती अंमलात आणली, मित्रांनो तो आदर्श राजा. तो कसा आहे? तो आदर्श राजा आहे, आदर्श प्रशासक आहे. ज्या पद्धतीने त्यांनी भेरी घोष युद्धाच्या ऐवजी धम्मघोष आणला, तो आदर्श राजा आहे. हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीने जनतेच्या माध्यमातून जनतेसोबत पोहोचून, जनतेजवळ पोहोचून त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्न समजून घेतले आणि त्याच्यावरती मार्गदर्शक तत्व तयार केली, तो आहे आदर्श प्रशासक. त्याला म्हणतात फिलॉसॉफर किंग. तो किंवा आर्य चाणक्यांनी आता आपण बघितलं योगक्षेम. प्रशासक हा जनतेचा बाप नसून तो विश्वस्त असतो. आणि म्हणून ब्रिटिश काळखंडामध्ये जी गुलामी वृत्ती आपल्यामध्ये आली होती, जी गुलाम बनवलं गेलं होतं आपल्याला, ज्या काळामध्ये आपण ह्या सगळ्या आमलेदारांना किंवा मामलेदारांना किंवा अंमलदाराला किंवा त्या अधिकाऱ्याला किंवा त्या पोलिसाला आपण काय म्हणायचो? मायबाप. ब्रिटिश लोकांना आपण काय म्हणायचो? मायबाप. आर्य चाणक्य म्हणतात तो तुझा बाप नाहीये, तो तुझा सेवक आहे. तो सेवक आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन तो विश्वस्त आहे. विश्वस्त
म्हणजे त्याचं आयुष्य आणि त्याचं सुख तुझ्यावर डिपेंड आहे आणि तुझं आयुष्य आणि तुझं सुख हे त्याच्यावर डिपेंड आहे. हे दोघंही लक्षात घ्या. अधिकाऱ्यांनी विश्वस्ताप्रमाणे काम करावं. विश्वस्त म्हणजे कसं असतं बघा, बँक माहिती आहे आपल्याला? ह्या बँकेमधला पैसा बँकेचा असतो का? ह्या बँकेतला पैसा बँकेच्या अधिकाऱ्यांचा असतो का? कुणाचा पैसा आहे तो? आपल्या सर्वांचा पैसा आहे, बरोबर ना? मग आपल्या सर्वांचा पैसा आपण बँकेत ठेवतो. बँकेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काय जबाबदारी आहे? पहिलं, एकतर त्या पैशाचं संरक्षण केलं पाहिजे. दुसरं, नुसता ठेवून नाही, तो पैसा वाढला पाहिजे. आणि तिसरं, आपल्याला हवेत त्यावेळी गरजेवेळेस तो पैसा त्यांनी आपल्याला दिला पाहिजे. हे आहेत विश्वस्त. बँकेतले अधिकारी, कर्मचारी, बँक ही विश्वस्त आहे आपली. तशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी जनतेला आपण उत्तरदायी आहोत, सेवक आहोत, पण त्याचबरोबर त्यांच्या विश्वासाचे आपण पहारेकरी आहोत, हे सुद्धा त्याने बाळगलं पाहिजे आणि त्यानुसार काम केलं पाहिजे. विश्वस्त म्हणून काम केलं पाहिजे. लोकांचं सौख्य, लोकांचं कल्याण हे वाढवता कसं येईल त्यासाठी म्हणून त्याने काम केलं पाहिजे, हे कौटिल्य सांगतायत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एका शब्दात आता महाराजांपेक्षा तर याचं आदर्श उदाहरण कुठलं असू शकत नाही की आदर्श प्रशासक कसा असावा, नाही का? आदर्श प्रशासक कसा असावा? झिरो टॉलरन्स टू करप्शन. म्हणजे महाराजांच्या संदर्भात अनेक बाबी आहेत, पण त्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य जरी आपण वाचलं हे तरी सुद्धा कळतं की महाराजांच्या काय अपेक्षा होत्या प्रशासकांकडून आणि लोक त्या सेवकांकडून. काय? याद राखा, जनतेच्या भाजीच्या देठाला जर धक्का लागला तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. या एका वाक्यातच ती जरब आहे, या एका वाक्यातच ती निष्ठा आहे आणि या एका वाक्यातच जनतेप्रती असणारी ती करुणा आहे. आदर्श प्रशासक हा या पद्धतीने असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही फोटो आहे तो फक्त फोटो नाही, तर त्यांची शिकवण, त्यांचं आचरण आणि त्यांची एकूणच वागणूक ही आपल्यासाठी आपण आपल्या अंगी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 1% जरी आपण अंगी करण्याचा प्रयत्न केला आणि आला तरी सुद्धा आपण उत्तमातले उत्तम प्रशासक म्हणून गणू, हे लक्षात घ्या. हा आदर्श प्रशासक कसा असला पाहिजे? झिरो टॉलरन्स टू करप्शन. महात्मा गांधीजींचा तलिस्मान काय म्हणतात? तलिस्मान गांधीजींचा तो म्हणजे निर्णय घेताना आठवा की तुमच्या निर्णयाचा त्या शेवटच्या गरीब माणसावर काय परिणाम होईल. जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला संकट आलं, जेव्हा जेव्हा कधी तुम्ही नैतिक दुविधेमध्ये सापडला, जेव्हा जेव्हा तुम्हाला असा वेळ आली तुमच्यावरती की एक बिल्डर येतोय आणि तो तुम्हाला किमान 2 कोटी 4 कोटी रुपये देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला असे काही प्रसंग सातत्याने येतील की जिथे जिथे तुम्हाला काहीतरी मोफत मिळालेलं आहे. आली दिवाळी, आला त्या ठिकाणी एखादा सण की लोकांच्या रांगा लागतात आणि तुमच्याकडे ते गिफ्ट घेऊन यायला लागतात. बघा, गिफ्ट घेऊन यायला लागतात. मग अशा वेळेस काय करू दे? हे गिफ्ट घ्यायचे? गिफ्ट घेतले पाहिजेत का? गिफ्ट्सना नकार देऊ, बाहेरच्या बाहेर त्यांना हाकलून देऊ? नाही. इथे इनोव्हेशन काम करतं. ते म्हणजे जरी ते तुम्ही गिफ्ट घेतले तरी सुद्धा ते सगळे गिफ्ट तुम्ही शासनाच्या तिजोरीत जमा करावेत. शासनाच्या तिजोरीत जमा करा आणि ते जमा करून त्याचा लिलाव करून आलेल्या पैशातून गोरगरिबांच्या कल्याणासाठी तो वापरा. दॅट इज इनोव्हेशन. ते करणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही गिफ्ट घेऊन घरात गेला आणि घरात मध्ये जाऊन तुम्ही खाल्ला पिल्ला, सकाळी याला गेला ते गिफ्ट निघून गेलं, पण आयुष्यभर त्याचं ऋण मात्र तुमच्या डोक्यावर बसतं. त्याने तुम्हाला दिवाळीला आणून दिले चांगले चांदीचे मोतीचूर लाडू किंवा काय असे सोन्याचे लाडू, अरे पण त्याचं होणार काय? शेवटी सोनखतच होणार आहे. पण आयुष्यभर तो मात्र तुम्हाला येऊन सांगत राहणार, साहेब लाडू कसे होते. काय अर्थ असतो त्याचा? साहेब लक्ष ठेवा, हा हे काम तेवढं करून द्या. मित्रांनो, लक्षात येतं तुमच्या? म्हणून काय आहे, गांधीजी काय म्हणतात, निर्णय घेताना कधीही लक्षात ठेवा, धनदांडग्यांचा विचार करू नका. निर्णय घेताना माझ्या या निर्णयामुळे रांगेतला शेवटचा जो व्यक्ती आहे, जो अपाहिज आहे, तो गरीब आहे, तो अपंग आहे, तो अत्यंत दारिद्र्यातला आहे, त्याला काही फायदा होईल का याचा विचार करा. आणि जर तुमच्या ह्या निर्णयामुळे त्या रांगेतल्या शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू कमी होणार असतील, त्याला त्या ठिकाणी हसू येणार असेल, तर ते तुमचं काय आहे? आदर्श प्रशासकाचं वर्तन आहे, असं गांधीजी म्हणतात. आदर्श प्रशासक कसा असला पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संवैधानिक नैतिकता आपल्या सगळ्यांना दिलेली आहे, काय म्हणतात बाबासाहेब? घटनात्मक नैतिकतेच्या माध्यमातून लोकशाहीत भक्ती नाही, कामाची नाही. ठीक आहे, भक्ती ही कुठल्याही प्रकारे कामाची नाहीये. कुठली भक्ती? वैयक्तिक, वैयक्तिक पूजा. प्रशासकाची निष्ठा ही नेहमी कुण्या एका व्यक्तीवर नसावी, तर ती संविधानावर असावी. आज अडचण काय माहितीये? आज अडचण असं आहे की या इंस्टाग्रामच्या जमान्यात, युट्यूबच्या जमान्यामध्ये प्रत्येक जण फक्त स्वतःची इमेज तयार करण्यामध्ये बसलेला आहे, गुंतलेला आहे.
प्रत्येकाला फक्त स्वतःची पर्सनल पर्सनल इमेज बनवायची आहे. मित्रांनो, बाबासाहेब म्हणतात की आमच्या भारताला हा सर्वात मोठा शाप आहे की इथे हे लोक ना व्यक्तीला लगेच देव बनवण्यामध्ये कमी पडत नाही. एखादा व्यक्ती यांच्या समोर दिसला की तो लगेच यांच्यासाठी देव झाला. पण प्रशासकाने आपले पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत. लोकांनी स्वतःला आपल्याला देव मानू नये. लोकांनी काय मानायचे हे त्यांना मानू दे, पण आपण मात्र कधी स्वतःला देव मानायचं नाहीये. आपण नेहमी पाय जमिनीवर ठेवायचे. हे काम माझं कर्तव्य होतं, मी ते पार पाडलं. तुम्हाला छान वाटलं, तुमच्या आयुष्यात चांगला आनंदाचे क्षण आले, याच्यापेक्षा मला अजून कुठलंही समाधान नाहीये. मला पुढची बदली आलेली आहे. मी पुढच्या जिल्ह्यात जाईन. पुढे तिथे आणखी लोक वाट बघतायत. मी तिथे जाऊन काम करेन. त्यामुळे आदर्श प्रशासकाने कधीही माझी भक्ती व्हावी आणि माझे तिथे हिरो वर्शिप व्हावं, बिलकुल नाही. माझ्यासाठी नेहमी माझं संविधान हे काय आहे? आदर्श आहे, दीपस्तंभ आहे. आणि त्या दीपस्तंभाकडे बघून मी माझी वाटचाल केली पाहिजे. आदर्श प्रशासक कोण? जो एका इमेजमध्ये अडकत नाही. आदर्श प्रशासक म्हणजे तो की जो घटनेनुसार दिलेली नैतिकता पाळत 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 आपलं काम इमान इतबारी करत राहतो, तो आदर्श प्रशासक. बघा, म्हणजे प्रत्येक विचारवंताने किती छान पद्धतीने हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्यांच्या आधारे आपण हे कसं छान पद्धतीने समजून घेतोय की आदर्श प्रशासक कसा असला पाहिजे. बरोबर आहे का? येते लक्षामध्ये? सो मित्रांनो, आदर्श प्रशासकाची लक्षणं, पहिलं काय आहे? सत्यनिष्ठा, इंटेग्रिटी. सत्यनिष्ठा, इंटेग्रिटी. काय, जेव्हा लोक तुमच्याकडे येतात, कॅमेरा त्या ठिकाणी कचकच 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 करत असतात, त्यावेळेस प्रत्येक जण झाडू घेऊन त्या ठिकाणी झाडू असा करून ते झाडून काढत असतो. पण जेव्हा कुणीच बघत नाही तुमच्याकडे, तेव्हा मात्र तुम्ही काय करत असता? तुम्ही केळ खाऊन साल्ट टाकत असता? नाही. आदर्श प्रशासक म्हणजे कोणता? जेव्हा कोणीच तुमच्याकडे पाहत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही ती प्रामाणिकपणा, ती तुमची कामं व्यवस्थितपणे पार पाडताय. तो आर्य चाणक्याला माणूस भेटायला आला म्हणून त्याला दाखवायचंय म्हणून त्यांनी एक दिवा बंद करून दुसरा चालू केला नाही. तो आला नसता तरी सुद्धा जर ह्यांचं वैयक्तिक काम असतं तरी ते त्यांनी केलंच असतं. तुम्हाला कुणीही पाहत नाही त्यावेळेस तुम्ही काय करता, याच्यावरती तुमची सत्यनिष्ठा डिपेंड असते. म्हणून विद्यार्थी या नात्याने जर तुम्ही, आता माझ्या रूम मध्ये गेली माझी मैत्रीण बाहेर, आता काय मी एकटीच आहे, बघा बसत आपला रील करत, काहीतरी डान्स करत किंवा असं करत तसं करत जर आपण बसलो, तर याचा अर्थ काय? आपलीच आपल्या स्वतःप्रती सत्यनिष्ठा नाहीये. विद्यार्थ्यांनी काय, कोणी बघत असेल किंवा नसेल, माझं काय कर्तव्य आहे? अभ्यास करणे. कुणीही पाहत नसताना मी काय करते त्याच्यावरतीच माझा रिझल्ट डिपेंड असतो. येते लक्षात? कुणीही पाहत नसताना मी काय करतो, मी उड्या मारतोय, मी रील तयार करतोय का मी अभ्यास करतोय, त्याच्यावरती माझा रिझल्ट डिपेंड आहे. आदर्श प्रशासक हा तसाच आहे. कुणीही पाहत नसताना, कुणी दखल घेत नसताना तरी सुद्धा काम करत राहणं म्हणजे आदर्श प्रशासक आहे. हा, समानुभूती आणि करुणा. मगाशी आपण जेव्हा आजीचं उदाहरण घेतलं त्या पद्धतीने, नुसती कोरडी मया दाखवू नका. नुसती कोरडी मया दाखवू नका आणि कोरडी मया दाखवून काच खाली काच वर करून निघून जाऊ नका. प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. कारण ती कणव, तो त्रास तुम्हालाही जाणवला पाहिजे, तर हे होऊ शकतं. हे लक्षात घ्या. ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे काय माहितीये? अहो, माझे दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजी यांच्या हस्ते पुरस्कार होता. दिल्लीला पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हे निघाले रेल्वेतून तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला. पण रेल्वेतून निघाले, रेल्वेत जाणार, बसणार, आता रेल्वे हलणार तोपर्यंत ह्यांना दिसलं की त्या तिथे अक्षरशः घाणीमध्ये खितपत पडलेला एक माणूस, आणि तो दिसला. ते दिसल्यानंतर हे ताड करून उठले, डब्यातून खाली उतरले. सोबत त्यांच्या पत्नी. त्यांना झाला, काय कुठे चालला हा माणूस, गाडी हलतीये. त्याही उतरल्या. तो उतरला माणूस, उतरून त्या माणसाकडे ते गेले. ते उतरून त्या माणसाकडे जाऊन त्याला अगोदर तिथे स्वच्छ केलं आणि त्याला उचललं आणि उचलून त्याला त्यांनी आपल्या आश्रमात आणलं. ते म्हणजे बाबा आमटे. हे करतात. कोण करतं? ज्याच्या मनामध्ये ती कणव आहे, ती करुणा आहे. आदर्श प्रशासक हा तसा असला पाहिजे. आणि आहेत, मी बरीच उदाहरणं देणार आहे तुम्हाला. आय-ए-एस ऑफिसरचे सुद्धा उदाहरणं देईन, या लोकांचे सुद्धा. ठीक आहे. वस्तुनिष्ठता. कोणी सांगितलं म्हणून निर्णय घेऊ नका. तुमच्या समोर काय तथ्य आहेत, त्या तथ्यांच्या आधारावरती निर्णय घ्या. ठीक आहे. जर एखाद्याची उंची नसेल बसत ना पोलीस शिपाई म्हणून त्या ठिकाणी 157 इंच, 157 सेंटीमीटर नाहीये ना, नाहीये तर त्याला नाही घ्यायचं. घ्यायचंच नाही त्याला कुठल्याही पद्धतीने. वस्तुनिष्ठ निकष. त्याच्यामुळे दुसऱ्यावर अन्याय होता कामा नये. वस्तुनिष्ठता, नैतिक धैर्य. कितीही राजकीय दबाव आला तरी सुद्धा हिम्मत असली पाहिजे.
जी चुकीची गोष्ट आहे त्याला चुकीचं म्हणण्याची, फक्त म्हणण्याची पद्धत इनोव्हेटिव्ह असली पाहिजे, हे लक्षात घ्या. हा, म्हणण्याची पद्धत लक्षात घ्या. त्यामुळे नाही म्हणता आलं पाहिजे, धैर्य दाखवता आलं पाहिजे, पण ते पुढच्याचा अपमान करण्यासाठी आपल्याला नाही म्हणायचंय का? नाही. माझ्याकडून चुकीचं काही काम होता कामा नये, त्यासाठी मला नाही म्हणायचंय, बरोबर ना? जनतेमध्ये मग लगेच न्यूज व्हावी, अरे बघा साहेबाच्या तोंडावर या अधिकाऱ्यांनी नाही म्हणून सांगितलं. याच्यासाठी मला ते करायचं नाहीये. मला फक्त नाही म्हणायचंय. म्हणण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. तुम्हाला अनेक उदाहरणं त्या ठिकाणी सांगू शकतो. पण हे असावं. इनोव्हेशन, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन याची सगळ्यात जास्त आपल्याला गरज आहे. याची सगळ्यात जास्त आपल्याला गरज आहे. सरकारी काम आणि 6 महिने थांब ही वृत्ती मोडून काढून आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला किती उदाहरण द्यायची? निवृत्त सनदी अधिकारी मान्य चंद्रकांत दळवी सरांचा जो पॅटर्न आहे, झिरो पेंडन्सी पॅटर्न, त्या झिरो पेंडन्सी पॅटर्नमुळे कागद हा इकडे तिकडे असे खचलेले, साचलेले, धुळा पडलेल्या, त्याच्यावर धुळा पडलेला असले ऑफिस चकाचक झाले झिरो पेंडन्सीचं. हे अशा प्रकारचं काम हे करणं गरजेचं आहे. याची आवश्यकता आहे महाराष्ट्राला आणि आपल्या भारताला सुद्धा. मग असे काही प्रशासक अगदी आपण प्राचीनपासून आजपर्यंत बघूया. जसं फॉर एक्झाम्पल पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. ज्या पद्धतीने त्यांनी ट्रस्टीशिपने त्या वागल्या, त्यांनी तो पैसा जो आहे तो पैसा गोरगरिबांसाठी वापरला. ठिकठिकाणी लोकांना त्रास होणार नाही या पद्धतीने रस्ते बांधलेत, घाट बांधले, मंदिरं बांधली आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा पैसे गोळा केले, ते पैसे पुन्हा जनतेमध्ये वापरले. ते किंवा छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल तर काय सांगायचं. ज्या पद्धतीने महाराजांनी आरक्षणाचं धोरण असेल, शिक्षणाचं धोरण असेल, हे ज्या पद्धतीने त्यांनी राबवलं आणि ज्या पद्धतीने सोशल जस्टिस ही कन्सेप्ट आज आपण अभ्यास करायला लागलो, आज आपल्याला कळते. अहो, या काळामध्ये 19व्या शतकामध्ये आणि 20व्या शतकामध्ये या सोशल जस्टिसचं पण माहित नव्हतं. त्या काळामध्ये महाराजांनी ज्या पद्धतीने सोशल इंजिनिअरिंग घडवलंय आणि सोशल जस्टिस आणलेलं आहे, हे वाखाणण्याजोग आहे. आदर्श हा प्रशासक कसा असावा, तर त्याचं हे एक सर्वोत्तम उदाहरणं आहेत ही सगळी. त्याबरोबर काही आय एस ऑफिसर, गरिबांचा IAS. बघा, एस आर शंकरन हे तामिळनाडूमध्ये IAS ऑफिसर होते, रिटायर झाले. पण पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत जे बधवा मजदूर आहेत, तुम्ही बघितलं असेल कधी विटभट्ट्यांवरती काम करणारे काही मोलमजुरी करणारी लोक असतात बघा. ते कोण असतात माहितीये का? कर्ज घेतलेलं असतं, कर्ज फेडता येत नाही, मग आता ते फुकट काम करतायत, फुकट आयुष्य त्या ठिकाणी घालतायत. बायको, नवरा, मुलं सगळे, ह्याला म्हणतात गुलामी, आधुनिक गुलामी. या आधुनिक गुलामगिरी सोडवण्यासाठी या माणसाने आयुष्यभर प्रयत्न केले. ते कोण आहेत? SR शंकरन. OP चौधरी नक्षलग्रस्त भागामध्ये शिक्षणाद्वारे क्रांती आणण्याचं काम केलं. बंदुकीच्या माध्यमातून करतायत शासन प्रयत्न, पण शिक्षणाच्या माध्यमातून त्या मुलाबाळांच्या डोक्यामध्ये ती इंजिनिअरिंग करणं आणि त्याच्यामध्ये बदल करणं, विचारांची फुलवणं, हे यांनी केलेलं आहे. हे काय आहे? हा तो आदर्श प्रशासक असतो. आपण आपलं क्षेत्र निवडायचं आणि त्याच्यामध्ये काम करत राहायचं. मग सगळ्याच गोष्टी येतात. करुणा पण येते, वस्तुनिष्ठता येते, सहवेदना येते, तुमचं इनोव्हेशन येतं, सगळं येतं. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. द मिरॅकल मॅन नावाचे कोण? आर्मस्ट्रॉंग पामे. जेव्हा रस्ते ज्या नॉर्थ ईस्ट मध्ये आजही डोंगरदऱ्यामुळे रस्तेच नाहीयेत, शासनाकडे पैसा नाही, बजेट नाही, काय केलं? थांबायचं का? नाही थांबायचं. गावकऱ्यांना एकत्र आणलं, गावकऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी किती 100 किलोमीटरचा रस्ता त्यांनी बांधला. द पीपल्स रोड त्याला म्हणतात. या पद्धतीने लोकांचा प्रश्न सोडवला, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. करुणा, सहवेदना, संवेदनशीलता, नाविन्यता सगळेच गुण आहेत त्यात. निर्णय सगळेच गुण आहेत त्याच्यामध्ये. TN शेषन, खुर्चीला पावर नसते, तीवर बसणाऱ्या माणसाच्या पाठीच्या कण्यात पावर असते. हा, खुर्चीत पावर नसते. हे असते, खुर्चीत पावर आहेच आहे, त्यात काही वाद नाहीये. पण खुर्चीच पेक्षा सुद्धा, कारण बघा ना, कित्येक लोक मुख्य निवडणूक आयुक्त होऊन गेले. तुमच्या जिल्ह्यात पण कित्येक लोक जिल्हाधिकारी होऊन गेले, पण आठवणीत किती राहतात? 1 किंवा 2. म्हणजेच काय? त्या खुर्चीत सत्ता असेल हो, पण त्याच्यापेक्षा जास्त सत्ता ही पाठीच्या कण्यात असते. म्हणजेच तुमची इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती, तुम्हाला काय करायचंय, काय बदल घडवायचाय. मित्रांनो, या पद्धतीने हे सगळे आदर्श प्रशासक म्हणून आपल्याला सगळे बघता येतात. ओके, सो याच पद्धतीने काय असणार आहे, आपल्याला आपल्या या सगळ्या या प्रोजेक्ट वरती काम करायचंय. एथिक्स, ह्या एथिक्सला या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचंय. एथिक्स जर आपण या पद्धतीने समजून घेतला तर डेफिनेटली आपल्याला सुद्धा नुसतं पोस्ट मिळणार नाहीये,
तर चांगली पोस्ट मिळेल आणि याचप्रमाणे काम करण्याची संधी पण मिळेल. पण त्यासाठी काय पाहिजे आपल्याला, एथिक्स, या एथिक्स वरती काम करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, एथिक्स आणि एसए म्हणजेच काय, आपली रँक आहे. त्यामुळे एथिक्स वरती इथं विचार करायला लागतो, विचार करायला लागतो. पेपर 1, 2, 3 हे ॲव्हरेज स्कोर देऊन जातात. एथिक्स मध्ये मार्क्स भरपूर मिळतात, पण त्यासाठी विचार करावा लागतो. विचार करायला आपण या ठिकाणी शिकणार आहोत. या पेपरमध्ये नोट्स तर असतीलच, लिहून पण देऊ, त्या पण प्रिंटेड पण असतील. केस स्टडी, चर्चा, याच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे आपला आता जुने विद्यार्थी आहेत, तर तुम्हाला माहिती असेल की त्या पद्धतीने आपण तेच करतो. एथिक्सला म्हणजे आपल्या इथे आपण जेवढा एथिक्स मध्ये भर देतो, तुमच्या चर्चेवर, समजून घेण्यावर आणि त्या इतर ऍप्लिकेशन्स वरती मित्रांनो, 20 लेक्चर मध्ये एथिक्सचा पेपर संपवतात. काय म्हणजे त्या एथिक्सचा ए तरी त्यातला संपतो का? ETH ते तरी पूर्ण होतं का? एवढा महत्वाचा पेपर की तो फक्त आणि फक्त आपल्या एथिक्स या मार्कांसाठी महत्वाचा नाहीये. तो तुम्हाला इंटरव्ह्यूला कामाला येतो, तो तुम्हाला तुमच्या एसए मध्ये कामाला येतो आणि तो तुमच्या सर्वत्र वैयक्तिक आयुष्यामध्ये कामाला येतो. अहो, एथिक्समुळे तुमचं जे सक्सेस रेशो आहे ना, तो सुद्धा वाढतो. एवढं ह्या महत्व आहे पेपरला. मग आपण एवढं महत्व असताना पेपरकडे दुर्लक्ष का करायचं? ह्यामुळे आम्ही ते कधीच करत नाही. आम्ही एथिक्सला खूप जास्त वेटेज देतो आणि ते गरजेचं पण आहे. त्यामुळे बघा, अधिकारी होणं ही फक्त पोस्ट मिळवणं नाहीये, तर ती एक अत्यंत जबाबदारीची बाब आहे. जबाबदारी स्वीकारणं आहे. कारण लक्षात घ्या, जर आपण अधिकारी बनतोय आणि एका जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावरती बसतोय, बघा लक्षात घ्या, तुम्ही बसलाय जिल्हाधिकारी, जस्ट 2 मिनिटांसाठी इमॅजिन करा, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही खुर्चीवर बसलाय आणि बाहेर त्या ठिकाणी दंगल पेटलेली आहे आणि सगळी लोक अगदी IPS पासून तुमच्याकडे येऊन थांबलेत तुमच्या समोर. साहेब, काय करू सांगा, काय करू सांगा? ते फक्त आदेश ऐकणारे आहेत, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. विचार करा ना, महसूस करो उसको. जरा थोडस फील करा, बघा. अहो, नुसतं ते गाड्या फिरवायचं नाहीयेत. सिंगम सारखा असं नुसतं असं असं करायचं नाही, तो तरी PSI होता, सोडा. पण काय आहे, जबाबदारी आहे, खांद्यावरती ओझं आहे, हे त्या पद्धतीने आहे हो. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला तो मुरला पाहिजे. एक आदर्श शासक बनण्यासाठी आपल्याला ते काम करणं गरजेचं आहे. आणि मग याच पद्धतीने म्हणून काय करायचंय आपल्याला, आपली ही जी बॅच आहे, ILP ची बॅच, या बॅच मध्ये सुद्धा आमचा सगळा फोकस जो असतो तो कसा आहे, तर बघा, एकतर तुमचा अभ्यास असायलाच पाहिजे. यश जे असतं आपलं डिपेंड, हे यश तर आहेच आहे, म्हणजे अभ्यास तर आपल्याला करावाच लागेल, त्याला काही पर्याय नसतो बरं का. पण त्याच्या पलीकडे जाऊन ते गुण आपल्यात विकसित करणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्याच बरोबरीने आपल्याला जे नाविन्यपूर्णता आहे, ती नाविन्यपूर्णता आणणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि ही सगळी वैशिष्ट्ये आहेत, ह्या बॅचच्या माध्यमातून आपण ते करत असतोच. पण आपल्याला स्वतःला सुद्धा माहिती असावं की माझं यश हे कशावरती डिपेंड आहे. फक्त अभ्यासावर नाही, तर ते गुण विकसित करणं. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचच्या माध्यमातून सांगतो की आपण ज्या दिवशी सुरुवात केली ना अभ्यासाला, त्या दिवशीपासून अधिकारी असल्यासारखं वागायचं. अधिकारी असल्यासारखं वागायचं म्हणजे जबाबदारीने वागायचं. हा, अधिकाऱ्याला अगोदर जबाबदारी आहे, नंतर शायनिंग आहे. ठीक आहे. अगोदर जबाबदारीने वागायचं. मग हे जबाबदारीने वागायचं. जेव्हा तुम्ही आतून अधिकारी होता ना, जेव्हा तुम्ही आतून स्वतःला सांगता की मी अधिकारी आहे, मी अधिकारी बनणार, त्याच दिवशी मित्रांनो तुमचा प्रवास सुरू झालेला असतो अधिकारी बनण्याचा. कदाचित कोणी 1 वर्षात होईल, कदाचित कोणी 2 वर्षात होईल. प्रत्येकाच्या जर्नीज वेगवेगळ्या आहे, स्पीड वेगवेगळा आहे, लक्षात ठेवण्याच्या अभ्यासाच्या बॅकग्राऊंड वेगवेगळे आहेत. त्याचा परिणाम होतो, नाही असं नाहीये, पण पोहोचणार मात्र आपण असतो. पण सुरुवात कुठून झाली पाहिजे? स्वपासून. मी स्वतःला म्हटलं पाहिजे मी होणार, नक्की होणार, मी प्रयत्न करणार. मार्गदर्शन त्या ठिकाणी आहे, उत्तम मार्गदर्शन आहे, वैयक्तिक मार्गदर्शन आहे, तर मला निश्चितपणे त्या ठिकाणी होता येईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. ठीक आहे. सो या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. प्रत्येक विषय हा आपल्यासाठी फक्त ट्रॅडिशनल मेथडने शिकलात तर फक्त ती आपल्यासाठी असते इन्फॉर्मेशन. जसं फॉर एक्झाम्पल हिस्ट्री, हिस्ट्री हा फक्त इन्फॉर्मेशन नाहीये. हिस्ट्री हा इन्फॉर्मेशन सोबतच आपल्याला एक फार मोठा ऐवज आहे, जो आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ठेवला आहे. त्या पूर्वजांचा प्रत्येक लढा, पूर्वजांचा प्रत्येक दिवस आणि संदेश हा आपल्यासाठी
लढण्याची एक उमेद निर्माण करून देणारा आहे. मी जर अशा पद्धतीने इतिहासाकडे बघितलं ना, तर इतिहास हा माझ्यासाठी कंटाळवाणा होत नाही. इतिहास माझ्यासाठी सदैव प्रेरणेचा स्रोत बनतो. भूगोल, अहो भूगोल अतिशय उत्तम माहिती होता म्हणून महाराजांना स्वराज्य घडवता आलं. भूगोलावरती महाराजांची प्रचंड कमांड होती. म्हणून तर त्यांनी मराठवाडा निवडला नाही, त्यांनी सह्याद्री निवडला. कारण त्यांना माहिती होतं की हा सह्याद्री माझा सर्वात मोठं सैन्य आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून भूगोल माहिती पाहिजे. या अर्थाने जर आपण अभ्यास केला ना, तर डेफिनेटली आपल्याला यश मिळायला काहीच अडचण नाहीये. अभ्यास कंटाळवाणा होत नाही. अभ्यास आपला हा त्या ठिकाणी रंजक बनायला लागतो. आणि हाच आपला ह्या बॅचच्या माध्यमातून उद्दिष्ट आहे. या बॅचच्या माध्यमातून आपल्याला तेच करायचे आणि आपण ते करत राहणार आहोत, सतत करत राहणार आहोत. आणि त्यामुळे विद्यार्थी घडवणं, प्रशासकीय अधिकारी घडवणं हे आमचं काम असतं. आमचं फक्त तुम्हाला माहिती देण्याचं काम नाहीये. शिक्षकांचं काम फक्त तुम्हाला माहिती देणं हे नाहीये. तुम्हाला पुस्तकं सांगणं हे नाहीये. ते घडवण्याचं काम आहे. सतत पुढे नेण्याचं काम आहे. अडलात कधी तर पुढे ढकलण्याचं काम आहे. करत नसाल कधी तर डोक्यावर टपली मारण्याचं पण काम आहे. हे सगळं काम आहे आणि ते सगळं काम शिक्षकांनी आपलं काम आहे असं स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून जे मुद्दे मी सांगतोय तुम्हाला की हे तुम्ही स्वतः आणि उद्याच्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी बाळगणं गरजेचं आहे. ते सगळे मुद्दे आम्ही सुद्धा सतत आमच्या अंगी बाळगण्याचा प्रयत्न करत असतो. ती करुणा असेल, जबाबदारी असेल, इनोव्हेशन असेल. कारण याच गुणांच्या माध्यमातून आम्हाला माहिती आहे की विद्यार्थी हा घडणार आहे आणि उद्या तुम्हाला यश मिळणार आहे. येते लक्षात? आणि ती सगळी ही बाब आहे मित्रांनो. एकूणच काय तर या ILP ची बॅच ही फक्त बॅच नाहीये पारंपरिक, तर ही एकूण प्रोसेस आहे रूपांतरणाची. मी धन्यवाद मानतो UPSC आणि MPSCचे की त्यांनी ज्या पद्धतीने ह्या परीक्षेचा अभ्यास तयार केलेला आहे. मित्रांनो, ही संधी असते आपल्या प्रत्येकाला पुन्हा एकदा स्वतःला घडवण्याची आणि त्यांना मदत करण्याचं काम आम्ही सर्वजण करतोय असं प्रत्येक शिक्षकाने मानलं पाहिजे. आणि विद्यार्थी घडवणं काम हे आपलं आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुढे ढकलणं नाही, तर घडवण्याचं काम आहे. ठीक आहे. सो ह्या ILPच्या बॅचच्या माध्यमातून आपण तेच करणार आहोत. आगामी ज्या काही आपल्या परीक्षा आहे 26-27 यामध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे. आणि हे यश मिळवण्यासाठी आतापर्यंत जेवढे काही आपण प्रशासक बघितले त्यांच्या रांगेमध्ये जाऊन बसणं हे आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असणार आहे पहिलं तर. आणि दुसरं, त्यांच्या रांगेमध्ये बसल्याचा अभिमान जनतेला वाटला पाहिजे. यासाठी आपल्याला ते कार्यकर्तृत्व दाखवायचं आहे, त्यासाठी काम करायचं आहे, नाही का? पण त्याची सुरुवात आपल्याला करायची आहे या अभ्यासातून, या बॅचच्या माध्यमातून जी आपण केलेली आहे. ठीक आहे. सो सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.